महाशिवरात्रीची कथा. महाशिवरात्रीची ही कथा अतिशय पवित्र आहे. ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने नकळतपणे आपल्या हातून घडलेली पापे नष्ट होतात, अशी ही दिव्य कथा. सोनकादिक ऋषींनी सांगितलेली ही कथा होती. चला तर मग कथेला सुरुवात करूया. विंध्य पर्वतामध्ये एक शिकारी राहत होता. तो अतिशय हिंसक आणि निर्दयी होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो शिकार करण्यासाठी आपल्या जवळील शस्त्रे, फासे, जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला. तिथे एक भगवान शंकराचे मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्व काळ. त्यामुळे त्या दिवशी शिवमंदिर सर्वच बाजूंनी सुशोभित करण्यात आले होते. मंदिराचा कळस चकाकत होता. मंदिरातील शिवलिंगाची सर्व भक्त मनोभावे पूजा करत होते. ब्राह्मण समुदाय रुद्र घोष करत होते. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर अवतरली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात भगवान शिवशंकरांचे कीर्तन चालू होते. हर हर महादेव असा जयघोष सर्व भक्तजन करत होते. अनेक दीप लावण्यात आले होते. सुगंधित द्रव्याची दरवळ चहूकडे पसरली होती. त्या ठिकाणी तो शिकारी आला आणि त्याने तो सर्व प्रकार पाहिला. तेव्हा त्याने तिथले वातावरण पाहून तो त्या सर्व प्रकाराची टिंगळ करू लागला. मग शिव हर हर महादेव असे तोंडातून बोलत तो पुढे घनदाट जंगलात जाऊ लागला. तो चेष्टा करत होता, परंतु चेष्टा करत असताना सुद्धा त्याच्या जिभेला शिव हर हर महादेव असे म्हणण्याची सवय लागली. त्याने घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही. सूर्यास्तानंतर जंगलामध्ये घनदाट अंधार पसरला. आकाशात चांदण्या चमचमत होत्या. फिरत फिरत तो शिकारी एका नदीच्या किनारी आला. तिथे एक बेलाचे झाड होते. हे झाड आपल्यासाठी अतिशय योग्य आहे असं समजून तो शिकारी त्या झाडावर चढला. त्या झाडावर चढल्यानंतर तो येणाऱ्या शिकाराची वाट पाहू लागला. परंतु हे पाहत असताना त्याच्या डोळ्यासमोर बेलाच्या झाडाची पाने येत होती. त्यामुळे त्याला समोरचं स्पष्ट दिसत नव्हते आणि सावज आले तरी त्याला नीट नेम साधता येऊ शकत नव्हता. म्हणून तो शिकारी आपल्या डोळ्यासमोर येणारी बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावर शिकाऱ्याने तोडलेली बेलाची पानं जाऊन पडू लागली आणि अशा प्रकारे त्या शिकाऱ्याकडून नकळतपणे शिवलिंगाचे पूजन घडत होते. त्याला दिवसभर शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चेष्टेत का होईना त्याला शिव हर हर महादेव असं म्हणण्याची सवय लागली होती आणि शिवलिंगावर वरून बेलाची पाने पडून त्याच्याकडून नकळतपणे पूजनही घडत होते. रात्रीचा एक पहर उलटून गेला. तेवढ्यातच त्या नदीकाठी एक गर्भिणी हरण पाणी पिण्यासाठी आली. तिला लगेच दिसले की शिकारी आपल्यावर बाण रोखून बसला आहे. तेव्हा ती मनुष्यवाणीने त्या शिकाऱ्याला म्हणाली, हे महाशिकाऱ्या, एक रथ भरून छोटे जीव मारले तर एक हरिण मारल्याचे पातक लागते. 100 हरिण मारले तर एका बैलाचे कर्णाचे पातक लागते. 100 बैल मारले तर एका गोहत्येचे पातक लागते. 100 गोहत्या केल्या तर एक ब्राह्मणाच्या वधाचा दोष लागतो. 100 ब्राह्मणाचा वध म्हणजे एका स्त्रीला मारल्याचे पातक लागते आणि 100 स्त्रियांना मारल्यानंतर एका गुरुहत्येचे पाप लागते. त्यामुळे तू माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस. माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या निष्पाप जीवाचा वध करून त्याचे पाप तू स्वतःवर घेऊ नकोस. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरणाकडे पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसे काय सांगतेस? माझ्या कुटुंबातील लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी माझ्यावर अवलंबून आहेत. ते आज माझ्याप्रमाणेच दिवसभर उपाशी आहेत. तरीही माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस, तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले, हे सर्व काही मला सांग. त्या हरणीने पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, पूर्वी देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी 14 रत्ने निघाली त्यातील मी एक रंभा नावाची अप्सरा त्यातून निर्माण झाली. माझ्या रूपावर देव ऋषी सर्वजण खुश झाले. त्यांचे मनोरंजन करणे माझं काम होतं. पण स्वर्गातील सौंदर्याने मी उद्मत होऊन शिवभजन सोमवार सर्व काही सोडले. अमृतपान सोडून मद्यपान करू लागले. देवाचा संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्यासोबत राहू लागले. एकदा तो दैत्य दूरवर अरण्यात गेला. तेव्हा मला वाटले आता आपल्याकडे वेळ आहे, म्हणून आपण श्री शंकराचे दर्शन घेऊन यावे. म्हणून मी कैलासावर गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अत्यंत पापी असलेल्या मृत्यू लोकात हरिण म्हणून जन्माला येशील.
तुझ्या सख्यांना सुद्धा हाच जन्म मिळेल. हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल. साक्षात शिवशंकरांचा हा शाप ऐकून मी खूप भयभीत झाले. तेव्हा मी शिवशंकरांच्या चरणी याचना करून तो शाप कमी शाप देण्याची विनंती करू लागले. तेव्हा त्या दयाळू भोल्या शंकरांनी मला दुसरा शाप दिला की 12 वर्षानंतर तुम्ही पुन्हा माझ्या चरणी याल. त्याप्रमाणे मला मृग योनीतून जन्म मिळाला. मी गर्भिणी असल्या कारणाने मी माझ्या ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते. त्यानंतर तू माझा जीव घेतलास तरी चालेल. शिकारी म्हणाल्या, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. खोटं बोलून आपला जीव वाचावा हे प्राण्यांना चांगलेच कळते. तेव्हा तू महापापाचे उच्चारण करून शपथ घे, मग मी तुला जाऊ देईन. त्यावर हरिण म्हणाली, मी जर खोटं बोलत असेल तर जो मनुष्य ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा वेदशास्त्र शिकत नाही, संध्या करत नाही, सत्य आणि पावित्र्य यापासून वर्जित असतो, त्या मनुष्याचे पातक माझ्या माथी पडो. वेदांची परपीडा, दानत विघ्न, गुरु भीष्म शिव याची निंदा निंदा करणाऱ्यांची, त्याप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चघळणारी व्यक्ती देवळात स्त्री बरोबर व्यभिचार करण्याचे पाप मला लागो, असे ती म्हणाली. पुढे ती म्हणाली, जे नवरा बायको एकमेकाचा वियोग करतात ती या जन्मी नपुंसक होतात. जे लोक विद्या असून दुसऱ्यांना देत नाहीत ते लोक पिंगळाच्या जन्मात जातात. जे दुसऱ्याच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूला छळतो त्याचा निर्वश होतो. ज्या स्त्रिया व्रत करतात परंतु घरात धान्य असून सुद्धा पतीला जेवायला घालत नाहीत त्यांना वाघाचा जन्म मिळतो. ज्या कुरूप म्हणून आपल्या पतीचा त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात. शेवटी त्या व्यभिचारी होऊन वेश्या होतात. पतीची निंदा करणाऱ्या दासी होतात. आईची निंदा करणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात. शिकाऱ्या, तुला वचन देऊन जर मी आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील, आणि जर मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपमान केला असे होईल. तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून शिकाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. तो तिला म्हणाला, हे प्रतिवते, तू आता जा, पण रात्र संपताना परत ये. तू पुण्यवंत होऊन शिवपद मिळवशील, असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन ती हरिण पुन्हा घरी गेली. शिकारी पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. आता 2 प्रहर रात्र सरली, परंतु तोपर्यंत शिकाऱ्याचे 7 जन्मीचे पाप निघून गेले. शिकारी शिवस्मरण करत होता. त्याची त्याला गोडी लागली होती. हरणाच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरण सुद्धा झाले होते. त्यावेळी दुसरी हरिण तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. तिला पाहून शिकाऱ्याने बाण सज्ज केला. ते पाहून हरिण म्हणाली, शिकाऱ्या, माझ्यावर दया कर. मला माझ्या पतीला भेटण्याची इच्छा झाली आहे. ती माझी इच्छा पूर्ण कर. तिला मनुष्यवाणीने बोलताना पाहून शिकाऱ्याला नवल वाटले. ही हरिण सुद्धा ज्ञानी दिसते, असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रांची माहिती आहे. तुमचे जीवन धन्य आहे. तुम्ही शपथ घेऊन जाऊ शकता. तेव्हा ती हरिण म्हणाली, विहीर, धरणे, देवाचे मंदिर भग्न करणारा, गुरुची निंदा करणारा मद्यपी, युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय, दुसऱ्याची निंदा करणारा संत भक्त, याचा द्वेष करणारा, हर हर चरित्राचा अव्यय करणारा, दुराचारी, ह्या सर्वांची पापे मला लागोत. तसेच शिकाऱ्या, आपला मुलगा आपली सून सौजन्याने वागून सुद्धा जे लोक विनाकारण त्यांना त्रास देतात ते कुरूप होतात. आपापसात वैर करणारे भाऊ मासे होतात. गुरुचा द्वेष करणारे संपत्तीहीन होतात. वाटसरूचे वस्त्र लुटणारे अतिशूद्र होतात. कन्या विक्रेय करणाऱ्या हिंस प्राणी होतो. पतिव्रतेला छळणारे घर बुडते. ब्राह्मण असून मद्य विकतो तो नाश पावतो. गर्भपात करणारी स्त्री वांज होते. पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धांगवायू होतो. ब्राह्मणाला काठी मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात. गुरु, संत, माता, पिता यांचा अपमान करणारा बोबडा होतो. देवाजवळील वृक्ष तोडणारा पांगळा होतो. एकटा सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाला दुर्गंध येते. ब्राह्मणाचे कर्ज बुडवणारा अल्पायुष्य होतो. झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो. ब्राह्मणाचे ऋण फेडत नाही तो भिकारी होतो. गरीबाचं लग्न मोडणारा निसंतान होतो. माता पित्याचे छळ करणाऱ्यांचा कार्यनाश होतो. एकाच देवाची भक्ती आणि इतर देवाची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात. बैलाला मारणाऱ्याला मूर्ख मुलगा होतो. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते. सूर्याकडे तोंड करून जो लघुशंका करतो तो दंतहीन पांढऱ्या केसाचा होतो. असे म्हणून ती हरिण म्हणाली, मी माझ्या पतीला भेटून लवकर नाही आले तर मला ही सर्व पापे लागोत. शिकारी तिला म्हणाला, तू खूप ज्ञानी दिसतेस. तू घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर अजून एक हरिण पाणी पिण्यासाठी नदीकाठी आली.
आता त्या हरणीला शिकारी बाण मारणारच तेवढ्यातच ते हरिण म्हणाले, शिकाऱ्या, माझ्या पतिव्रता स्त्रियांना मी विचारून येतो, तुला दिलेलं वचन मी पाळलं नाही तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा सर्वनाश होतो. तीर्थ यात्रेमध्ये विघ्न आणणाऱ्यांच्या शरीरावर जखमा होतात आणि तो नरकात जातो. मंदिरे पाडणारा भगवान शंकराच्या पिंडीचं नुकसान करणारा, देवाचे अलंकार चोरणारा पंडुरोगी होतो. आई वडील यांची हत्या करणारा, विश्वासघात करणारा त्यांचा सर्वनाश होतो. संतांचा अपमान करणारे गुरूंना छळतात, त्यांची परीक्षा घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, ती माणसे निपुत्रिक राहतात. शिवम चरित्र न ऐकणारी कर्णबधीर होतात. बडबड करतात ती बेडके होतात. वाद घालणारा पिशाच्च होतो. अशा प्रकारची अनेक पापे मी जर वचनभंग केले तर माझ्या पाठी पडो. शिकाऱ्याला आता शिवनामाची फार गोडी लागली होती. त्याचा कंठ दाटून आला. बेलाची पाने तोडून तो खाली टाकत होता. त्यामुळे त्याच्याकडून शिवपूजन घडत होते. रात्रीचे 4 प्रहर शिव जागर झाला. रात्र संपली, अरुणोदय झाला. तेव्हा पुढची हरण आली. तेव्हा शिकाऱ्याच्या मनात विचार आला, आपण ह्या हरणीला तरी मारावे. तेव्हाच हरण मनुष्यवाणीने बोलू लागली, शिकाऱ्या, तू मला मारू नकोस. माझ्या घरी बाळ आहे. त्याला स्तनपान देऊन परत येईन. मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील. आता ही कोणती शास्त्र सांगणार आहे? अशा कुतूहलाने शिकारी तिला म्हणाला, तू काहीतरी शपथ घेऊन जा. हरिण म्हणाली, गवत जाळणारा, आग लावणारा, ब्राह्मणांना अडवणारा क्षयरोगी होतो. आई मुलगा, नवरा बायकोमध्ये भांडण लावणारा, देव ब्राह्मण यांना वंदन करणारा, कठोर बोलणारा, त्याचे हातपाय योग्य काम करत नाहीत. चोरटी नजर ठेवणाऱ्या नेत्ररोग, पुस्तक सोडणारा मुका होतो. भक्तांची निंदा करणारे, त्यांना मुखाचे रोग होत जातात. जेवणावरून ब्राह्मणाला उठवणे सर्वात मोठा अधर्म आहे. शिकारी त्या हरणाला म्हणाला, तू निशंकपणे घरी जाऊन तुझ्या पाडसाला दूध पाजून ये. आता सुरुवातीपासून त्या शिकाऱ्याला वचन दिलेले प्रत्येक हरिण आले आणि त्या शिकाऱ्याला म्हणू लागले की सर्वात अगोदर माझी शिकार कर. त्या सर्वांचे बोलणे ऐकून, परस्परावर असणारे प्रेम पाहून शिकाऱ्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो झाडावरून उतरून खाली आला आणि त्या हरणीच्या पाया पडला. तो म्हणाला, तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझं जीवन पवित्र झालं आहे. शिवपदी पोचण्याची मला ओढ लागली आहे. असे म्हणता क्षणी आकाशातून एक विमान आले. त्यामध्ये तेजपुंज शिवगण बसले होते. विद्यावर गाणी गात होते. देवजण पुष्पांजली वाहत होते. पाहता पाहता सर्व हरणांची शरीरे दिव्य झाली. त्या सर्वांना नमस्कार करून शिकारी धन्य झाला. त्यानंतर ती दिव्य शरीरे त्या विमानातून निघून गेली. आज महाशिवरात्रीच्या दिवशी शिकाऱ्याच्या हातून नकळतपणे शिवलिंगाचे पूजन झाले होते आणि त्याच्या तोंडून साक्षात महादेवाचे गुणगान झाले होते. म्हणून त्याला सुद्धा सर्व सुख प्राप्त झाले. अशा प्रकारे या महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी महादेवाचं पूजन करेल, आराधना करेल, त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते. ही छोटीशी कथा आणि थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.